नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आत्ता डिसेंबरचं वितरण चालू आहे त्या संदर्भात माझा आजचा व्हिडिओ आहे। मी तुम्हाला बोलले होते की 9 वाजता आपण लाईव्ह घेऊ, पण मला आत्ता लाईव्ह घेणं शक्य नाही, थोडंसं माझं काम चालू आहे त्यामुळं। पण आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, मला ज्या महिलांना अजून डिसेंबरचा हप्ता आला नाही, ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, आणखीन डिसेंबरचाही हप्ता आला नाही, काळजी करू नका, आपण बघूया। आता सध्या वितरण चालू आहे। आता रात्रीचे साधारण 9 वाजत आलेले आहेत। तर आत्तापर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत कोणाकोणाला वितरण झालंय मला कमेंट करा, आणि त्याच्या पुढेही 9च्या नंतरही कोणाकोणाला वितरण झालं त्यांनी मला अवश्य कमेंट करा, कारण आपण ते बघत आहोत की कोणाकोणाला हप्ता आला, कोणाकोणाला नाही आला, आणि त्याचे कारण काय आहेत। बघा, आता कारण शोधल्याशिवाय आपल्याला समजणार नाहीये की कशामुळे हप्ता नाही येत आहे तुम्हाला। आता तुम्ही केवायसी मध्ये काही चूक केली असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, तर तसंही काही नाही। कारण काय झालंय, ज्या महिलांनी केवायसी केली नाही ना, त्याही महिलांना आता हप्ता येतोय। माझ्या अशा कितीतरी महिला संपर्कात आहेत, मी त्याचीच माहिती घेत होते की कोणाकोणाला हप्ता आला ज्यांनी केवायसी केली नाही। तर ज्यांनी केवायसी केली नाही त्यांनाही हप्ता आलाय। म्हणजेच काय, नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने आपल्याला केवायसी कंपल्सरी केलेली नाही, याचा अर्थ असाच आहे। पण तुम्हाला हप्ता काय येत नाहीये, मला ही अडचण अजूनही समजत नाही, तरी सुद्धा काळजी करू नका। आपण ह्याच्यावर बघूया की कशामुळे तुम्हाला हप्ता येत नाहीये। एकदा वितरण पूर्ण झालं ना की मग आपल्याला समजेल। आता वितरण चालू आहे 13 जानेवारीला। आता उद्या बघू आपण की 14 जानेवारीला किती वाजता वितरण चालू होतंय आणि किती वाजेपर्यंत वितरण राहतंय आणि कोणाकोणाला हप्ता येतो। कारण आज वितरण सुरू झाले ना 13 जानेवारीला, आता 14 जानेवारीला बघू आपण कोणाकोणाला हप्ता येतो। तो जोपर्यंत वितरण पूर्ण होत नाही आणि वितरण पूर्ण होऊन बंद होत नाही तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही। त्यामुळं थोडंसं थांबा, उद्या आपण बघूया की अजून कोणाकोणाला हप्ता येतो, आणि वितरण पूर्ण झाल्यावर मग ज्या महिलांना हप्ता नाही आला त्यांच्यासाठी आपण एक लाईव्ह घेऊ आणि मग बघू काय करायचंय ते। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी अजून एक सांगणार आहे तुम्हाला। आता डिसेंबरच्या महिन्यासाठी म्हणजे वितरणासाठी आपल्याला केवायसी कंपल्सरी नव्हती, पण मला असं वाटतं जानेवारीचं जे वितरण आहे, म्हणजे जानेवारी महिन्याचं जे वितरण असेल त्याला केवायसी कंपल्सरी असणार आहे। त्यामुळं ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता येईल त्या महिलांनाच तिथून पुढे बहुतेक हप्ता येणार आहे। हीच माहिती आहे आता तरी सध्या आपल्याकडे। बाकी ह्याच्यामध्ये अजून काही अपडेट आल्या तर मी सांगणार आहे। सरकारकडून याच्यावर अधिकृत माहिती अजून कुठलीही आली नाही, एकदा अधिकृत माहिती येऊ द्या, मी पण माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहे। माझ्या सध्या आपण उद्या 14 तारखेला किती महिलांना वितरण होतंय ते पाहू। बाकी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे। आपल्या या व्हिडिओला अवश्य शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्या महिला आपल्यापर्यंत कनेक्ट होतील। आलं लक्षात? चला तर मग परत भेटू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।